मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांचा हा पहिलाच बीड दौरा असणार आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे सध्या बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे। त्यातच महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध गौप्यस्फोट करत राजकीय धुरळा उडवून दिलाय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर जात आहेत। खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या कामाच्या खरं तर शुभारंभासाठी ते येणार आहेत। यावेळी बीडमधील दोन्ही मंत्री उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आमच्या दृष्टीनं। मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे, म्हणून आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि त्यांचं स्वागत हे जनतेच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत। पंकजाताईंचं आम्ही स्वागत करू, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे। बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।